नाशिक पोलिसांच्या अटकेत असलेला जो भोंदू बाबा आहे खरात, याच्या संदर्भात RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक्सवरती एक ट्विट केलेला आहे। या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत। सर, हा भोंदू बाबा नेमके काय कारनामे करत होता, त्याला अटक झालेली आहे, आता तुम्ही एक नवीन गौप्यस्फोट केलेला आहे, नेमका काय आहे तो? हा भोंदू बाबाची जे क्लिप्स बाहेर येत आहेत आणि त्याच्यातल्या आता काही क्लिप्स मॉर्फ असतील, हा भाग वेगळा, परंतु ज्या क्लिप्स आहेत त्या मी सुद्धा व्हेरीफाय करून बघितलेल्या आहेत। तो त्या महिलांशी अत्यंत घाणेरड्या, म्हणजे ते शब्दात वर्णन करता येणार नाही असं वागलेलं आहे। शिवाय हे सगळं कृत्य करताना त्याने तिथं स्वतःच्या कॅमेऱ्यात ते रेकॉर्ड केलं आहे। ज्या अर्थी त्याने हे सगळं रेकॉर्ड केलं आहे त्याचा अर्थ त्याने ह्या रेकॉर्डिंगचा वापर त्या महिलांना किंवा ज्यांच्याकडे त्याच्याकडे ज्या क्लिप्स आहेत त्या सगळ्यांना ब्लॅकमेल केल्यासाठी केलेला आहे, हे मी 100% म्हणू शकतो। आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्याच्यातली एक क्लिप बघताना जी आता आपण TV वर वगैरे बघतो आहे, त्याच्यामध्ये मागे असं कुठेतरी आरती किंवा कुठेतरी स्रोतचा आवाज येतो आहे। म्हणजे तो धर्माच्या नावाखाली या सगळ्या लोकांशी खेळत होता, त्यांना खेळवत होता, त्यांना ब्लॅकमेल करत होता, त्यांचा वापर करून घेत होता। आता तर अशाही बातम्या आल्यात की वरिष्ठ अनेक अधिकारी त्याच्याकडे बदलीसाठी वगैरे जात होते। याचाच अर्थ या सगळ्यांचा वापर करून तो मंत्रालयापर्यंतची सूत्र हलवत होता। त्यातच त्याला बल्क पाणी म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा करण्याचा आदेश मंत्रालयातून निघालेला आहे। तो अगदी केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे। हे सगळं दिसतं आहे। त्याचे किती आणि मंदिरं वगैरे बांधायला बंदी असताना त्याने तिकडं मंदिर बांधलेलं आहे। मला वाटतं 10 की 12मध्ये ते मंदिर बांधलं आहे। याचा अर्थ ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने हा सगळं मंदिर बांधलं होतं आणि पुढचे सगळे खेळ करत होता असं दिसून येते। महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर या बाबाची पाठराखण करतायत। नुसती पाठराखण करत नाही, त्या जवळपास त्यांच्या सगळ्या कृत्यामध्ये सामील असल्यासारखी परिस्थिती। याचं कारण सांगतो की महिला आयोगाकडे ही तक्रार गेली मागच्या वर्षी 2025मध्ये साधारण मार्च, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान। त्यानंतर या प्रकरणाची जर चौकशी त्यांनी केली असती मनापासून तर कदाचित आणखी काही महिलांचं शोषण होण्यापासून थांबलं असतं। परंतु ती चौकशी न करता उलट त्यांनी ज्यांनी या तक्रारी केल्या, ज्यांनी या बातम्या छापल्या त्यांना नोटिसा पाठवल्या, त्यांच्याशी दमदाटी केली। याचाच अर्थ त्या पाठराखण करत होत्या। शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे राज्यातल्या महिला, शोषित महिला या अत्यंत आशेने बघत असतात की आपल्याला कुठेतरी न्याय मिळण्याचं ठिकाण आहे। परंतु याच ज्या न्याय मिळण्याचं ठिकाण आहे त्या आयोगाच्या अध्यक्षा त्या बाबाचं पायाची पूजा करतात, पदराने ते पाय पुसतात। आणखी काही व्हिडिओ त्यांचे आले ते पूजा वगैरे करतानाचे। आणि जो माणूस हे सगळं प्रसिद्धीसाठी करतो आहे, लोकांना दाखवण्यासाठी करतो आहे, त्याने या सगळ्याचा वापर करून उलट जर आणखी काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे। माझं कुणी काही वाकडं करू शकत नाहीत। आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री वगैरे माझ्याशी संबंधित आहेत, मी तिकडं जातो, ते माझ्याकडे येतो। असं जर असेल तर अशा बाबाच्या विरोधात तक्रारी करायला कुणीही पुढे येणार नाही। कारण एवढं संरक्षण असताना तक्रारी केली तर उलट आपलं, आणि ते तसं घडलंही, म्हणजे एका पेपरने ते छापलं तर त्यांच्यावरच खंडणीचा गुन्हा झाला। त्याच्यामुळे मग आता लोक पुढे कशी येतील ना, ही जी काही भीती होती ती आता या SITमुळं थांबलेली आहे। कदाचित हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलं त्यामुळे हे उघडकीस आलं। अन्यथा जे पोलीस त्याच्याकडे आरोपींची माहिती घेण्यासाठी जातात, ज्योतिष विचारण्यासाठी जातात, त्या पोलिसांकडून किंवा त्या यंत्रणेकडून हे काही घडलं नसतं। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंही बरं झालेलं आहे। परंतु आता जी काही एकूण प्रकरणं पुढे येतात त्याच्यावरून असं दिसतं आहे की बरेच अधिकारी हे त्या बाबाच्या कब्जामध्ये, त्याच्या इन्फ्लुएन्सखाली आहेत। त्यामुळे त्यांचा जर चुकून संबंध, कारण आता कुणाकुणाचे व्हिडिओ आहेत हे काही 58 वगैरे 58 हे म्हणता येईल, पण आणखी काही असण्याची शक्यता आहे। ते हा तपास किंवा हे जे काही चौकशी चालली आहे याच्यावर कुठे प्रभाव टाकणार नाहीत याची दक्षता आता मुख्यमंत्र्यांनी आणि SITने घेतली पाहिजे। कारण कोण कसं आहे आता काही सांगता येणार नाही। अचानक कोणीतरी निघेल आणि सगळंच काहीतरी संपवण्याचा प्रयत्न करेल तर त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। परंतु हा जो भोंदू बाबा आहे त्याला नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे, तो गुन्हेगार आहे। परंतु आजही म्हणजे आत्ताही महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर या आहोजाहो करतायत, आदरार्थी बोलत आहेत त्यांच्याबद्दल। आपल्याकडे
याचं थोडं सायकॉलॉजिकली सुद्धा बघण्यासारखं आहे, सामाजिक दृष्टिकोनातून बघण्यासारखं आहे. आपल्याकडे जे भोंदू बाबा असतात, म्हणजे मी असं ठामपणे आणि टी व्हीवर जाहीर म्हणतो आहे की 99% बाबा, 1% म्हणजे तो अपवादासाठी सोडून दे, 99% बाबा हे असेच असतात. त्यांची काळी कृत्य लवकर उघडकीला येत नाही, कारण त्यांचे सगळीकडे संबंध असतात. एक सायकॉलॉजिकल, आता आसाराम बापू असेल किंवा आणखी कोण राम रहीम असेल, त्यांना शिक्षा झाली तरी लोक पूजा करतायत. म्हणजे हा कुठेतरी ब्रेनवॉश म्हणतात तशा पद्धतीचा ब्रेनवॉश केला जातो आणि हे करून घेतात. नाही म्हणजे हा आता ब्रेन ज्या वॉश रुपाली- चाकणकर यांचा झालाय का मग? झालाय. पण ज्या रुपाली चाकणकर एकीकडे म्हणतात की 7 मार्चलाच त्या म्हणाल्यात की महिलांनी पोथीपुराणातून बाहेर आलं पाहिजे आणि त्यांनी संविधान हातात घेतलं पाहिजे. तुम्ही संविधानाची वाट लावली. संविधानात हे पूजा आणि पाद्यपूजन हे लिहिलेलं नाही, पण तुम्ही त्याची वाट लावली आणि तुम्ही त्या बाबाच्या आहारी गेलेले आहेत. बरं, तुम्ही गेला असता तर खाजगी माणूस म्हणून तुम्हाला तो कदाचित संविधानाने दिलेला अधिकार असेल, परंतु त्या पदावर असताना असं काहीतरी करणं हा त्या पदाचाही अवमान आहे, राज्यघटनेचाही अवमान आहे. याची त्यांना थोडी तरी, आता महिला असल्यामुळं फार काही बोलता येत नाही, पण काहीतरी वाटलं पाहिजे. आणि त्यांनी खरं तर आता तुमचा बाबा एवढाच पॉवरफुल असेल तर मग तो पुन्हा तुम्हाला त्या पदावर बसवेल. आता जोपर्यंत तो अटकेत आहे तोपर्यंत तरी सोडा, एवढं तरी केलं पाहिजे, पण त्या करणार नाहीत. म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की यांना पदावरून हकलण्यात यावं. तर हे होते RTI कार्यकर्ते विजय कुंभार. खरं तर नाशिकच्या पोलिसांच्या अटकेमध्ये असलेला जो भोंदू बाबा आहे त्याच्या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या पाठराखण करत आहेत. त्यामुळं त्यांचा जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी जी मागणी आहे ती विजय कुंभार यांनी केलेली आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.